श्रीराम समर्थ श्रीराम। शुकासारिके पूर्ण वैराग्य जाचे, वशिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे। कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा। मला वाटते अंतरित्वा बसावे, तुझ्या दासबोधासी त्वा बोध व्हावे। अपत्या परी पाववी प्रेम ग्रासा, महाराज या सद्गुरु रामदासा। जय जय रघुवीर समर्थ, सब संतन की जय। भारत माता की जय। श्रोता वक्ता श्रीराम समर्थ। उपस्थित सर्व आदरणीय साधक बंधू आणि भगिनींनो, आज आपण दशक 9 समास 9 संदेह वारण नाम समास या समासाचा आम्हाला आज विचार करायचा आहे। श्री समर्थांनी या समासामध्ये ब्रह्म आणि ब्रह्मांड याची तुलना केली आहे। ब्रह्माच्या अगदी विरुद्ध लक्षणं ब्रह्मांडाची आहेत, म्हणून ब्रह्म आणि ब्रह्मांड यामध्ये काय नेमका फरक आहे तो आज आपण समजून घेऊ। श्री समर्थांनी प्रत्यक्ष ब्रह्माबद्दल जे सांगितलं आहे ते आज आम्हाला ऐकायचं आहे। पण तत्पूर्वी श्री समर्थांना शिष्याने जे प्रश्न विचारले आहेत ते पहिल्या 12 ओळीमध्ये विचारले आहेत, म्हणून 12 ओळी म्हणजे समर्थांना विचारलेले प्रश्न आणि त्याच्या पुढील समर्थांनी दिलेलं उत्तर हे आम्हाला पाहायचं आहे। प्रत्यक्ष समर्थ काय म्हणतात आहे आणि शिष्याचा काय प्रश्न आहे तो पहिले ऐकूया। श्रीराम समर्थ श्रीराम। ब्रह्म वारिता वारेना, ब्रह्म सारिता सरेना, ब्रह्म काही ओसरेना, एकीकडे श्रीराम। ब्रह्म कसा आहे हो? समर्थांना प्रश्न विचारलेला आहे शिष्याने की ब्रह्म असा आहे की त्याचं निवारण केल्या जात नाही, त्याला बाजूला सारता येत नाही। ब्रह्म हे ओसरत नाही, ते जसं आहे तसं ते कायम राहते। ब्रह्माला जर आम्ही विचार केला की ब्रह्म भेदिता भेदेना, ब्रह्माला जर आम्हाला भेदून जायचं असेल तर भेदून जाता येत नाही। ब्रह्म छेदिता छेदेना, ब्रह्म परते होईना, केले तरी श्रीराम। ब्रह्म छेदता येत नाही, अर्थात ते तोडता येत नाही। ब्रह्म भेदता येत नाही, ब्रह्म सारता येत नाही, ब्रह्म वारता येत नाही। ब्रह्म हे अखंड आहे। शिष्यांचाच प्रश्न आहे, ब्रह्म खंडेना अखंड, ब्रह्मी नाही दुसरे बंड, तरी कैसे हे ब्रह्मांड ओसरेल मध्ये श्रीराम। तरी कैसे हे ब्रह्मांड सिरकले मध्ये, सिरकले म्हणजे शिरले। या ब्रह्मांडान हे ब्रह्मामध्ये कसं काय सरकलं आहे, यांनी कसा काय प्रवेश केला? जर ब्रह्म खंडत नाही आणि ब्रह्म ही दुसरी वस्तू नाही, द्वितीय बंड नाही, ब्रह्मी नाही दुसरे बंड म्हणजे एकमेव द्वितीयकम। ब्रह्माचं वर्णन करताना ते एकटं आहे। या जगामध्ये कुठलीच गोष्ट एकटी नाही। तुम्ही म्हणाल सूर्य चंद्र तारे हे तर एकटे आहेत की नाही? मी सांगत नाही, संत सांगत नाहीत, तर विज्ञान देखील सांगते की आता एका वेळेस अनंत सूर्य या ब्रह्मांडात आहेत। आपल्या सूर्यमालिकेतील एक सूर्य, आपल्या सूर्यमालिकेमध्ये एक पृथ्वी, आपल्या सूर्यमालिकेमध्ये असलेले आपले ग्रह त्या सूर्याभोवती
आणि स्वतःभोवती परिवलन आणि परिभ्रमण करतात. परंतु या सूर्यमालिकेच्या पलीकडे अनेक 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 अनंत अशा सूर्यमालिका आहेत. म्हणून ग्रंथांमध्ये आलेला शब्द जो आहे अनंत रश्मी, अनंत सूर्य, अनंत ब्रह्मांड ही कपोलकल्पित कथा भाग राहिला नाही. आज विज्ञान म्हणते आहे की याप्रमाणे या ब्रह्मांडात अनेक गोष्टी आम्हाला पाहायला मिळतात. म्हणून काय काय या ब्रह्मांडामध्ये आहे, आम्ही आमच्या सूर्यमालिकेचा विचार केला. ज्या ग्रहावर आम्ही राहतो तिचं नाव पृथ्वी, तिचा जरी विचार केला तर त्यामध्ये काय दिसते आहे? पर्वत, पाषाण, शिळा, शिखरे, नाना स्थळे, स्थलांतरे, भूगोळ रचना कोणी प्रकारे, झाली ब्रह्मी श्रीराम. आत्ताच आम्ही विचार केला की ब्रह्मामध्ये जाता येत नाही, ब्रह्मातून बाहेर पडता येत नाही, ब्रह्म छेदता येत नाही, ब्रह्म सारता येत नाही, ब्रह्म वारता येत नाही. ते ब्रह्म आहे तसं अखंड अभंग आहे. मग असं असताना सुद्धा शिष्याचा प्रश्न आहे की महाराज मला सांगा की याच ब्रह्मामध्ये कोणकोणत्या गोष्टी दिसतात आहे? पर्वत, पाषाण, शिळा आणि शिखरे. निसर्गाकडे पहा, आम्हाला काय काय दिसते. अशा प्रकारची भूगोल रचना कोणी प्रकारे या ब्रह्मांडामध्ये झाली आहे. आणि ही सगळी कुठे आहे? झाली ब्रह्मी. ब्रह्मी म्हणजे ब्रह्मामध्ये, ब्रह्मामध्ये ते निर्माण झालेली आहे. म्हणून ब्रह्म आणि ब्रह्मांड याचा नेमका तौलनिक विचार जर आम्ही केला तर काय फरक आहे? समर्थ सांगतात ब्रह्म आणि ब्रह्मांड या दोघांची लक्षणं एकमेकापेक्षा अगदी भिन्न आहेत. उदाहरणार्थ ब्रह्मांड हे स्थूल आहे. जी स्थूल वस्तू आहे ती स्थूल वस्तू एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाऊ शकते. पण ब्रह्म हे अत्यंत सूक्ष्म आहे. ब्रह्मांडाच्या निर्मितीसाठी पंचमहाभूतांची गरज आहे. पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश या जशा 5 गोष्टी आहेत त्या 5 गोष्टी पंचमहाभूत या ब्रह्मामध्ये आहे, या ब्रह्मांडामध्ये आहे. त्यामुळे ब्रह्मांडामध्ये असल्यामुळे त्या गोष्टी तुम्हाला ब्रह्मामध्ये सापडायच्या नाही. ब्रह्मांड कसं आहे ते माईक आहे. माईक म्हणजे भ्रमात्मक आहे, खोटं आहे, असत्य आहे. म्हणून ते नाशिवंतही आहे. जे अविनाशी आहे ते ब्रह्म आहे आणि विनाशी आहे ते ब्रह्मांड आहे. कल्पांती ब्रह्मांड सुद्धा नसेल. ब्रह्म हे अनंत आहे तर ब्रह्मांड हे शांत आहे. त्याची मोजमाप करता येते आम्हाला. सीमित याची अवस्था आहे ब्रह्मांडाची. भ्रमात्मक आहे. ब्रह्मांड परिवर्तनशील आहे. उन्हाळा, हिवाळा आणि पावसाळा किंवा नेहमीची येतो मग पावसाळा, ठरलेल्या वेळेत तो बदल होत असतो. झाडाला पालवी येते, ते पान मोठं होते, काही वेळ टिकते, सुकते, पिवळं पडते, गळून पडते, दुसरं पान पुन्हा निर्माण होते. याचा अर्थ आहे तो परिवर्तन सदैव हा सृष्टीचा नियम आहे. म्हणून या नियमानुसार या ब्रह्मांडात बदल होत राहतो. पण ब्रह्मामध्ये कुठलाही बदल होत नाही, ते आहे तसंच आहे. म्हणून या भूमीला मर्तभूमी म्हटलेलं आहे, तिला क्षणभंगूर म्हटलेलं आहे, तिला नाशिवंत म्हटलेलं आहे. म्हणून ही जी सृष्टी आहे ती अशा प्रकारे क्षणभंगूर आहे. एका क्षणात राहणार आहे, दुसऱ्या क्षणात राहणार नाही. याच्या उलट आम्ही काय पाहू? ब्रह्मामध्ये
ब्रह्म हे अत्यंत सूक्ष्म आहे. काल पाहिलं आपण सूक्ष्मता कशी असते तरी. ते ब्रह्म अत्यंत सूक्ष्म आहे. ते डोळ्याने दिसत नाही. अणु परमाणू जर डोळ्याने दिसत नाही तर ब्रह्म कसं डोळ्याने दिसेल. एकमेव द्वितीय आहे, दुसरं नाही. ते सत्य आहे, शाश्वत आहे, अनंत आहे, असीम आहे. आणि इतकंच नाही तर ते वास्तविक आहे आणि अपरिवर्तनशील आहे. कोण? ब्रह्म. ब्रह्म अपरिवर्तनशील आहे, त्यात बदल होत नाही, कशाचाही त्याच्यावर परिणाम होत नाही. म्हणून इथे समर्थ म्हणतात आहे, ब्रह्म खंडेना अखंड, ब्रह्म नाही दुसरे बंड, नाही दुसरं त्यासारखं. तरी कैसे हे ब्रह्मांड सिरकलेमध्ये असं असताना सुद्धा या ब्रह्मामध्ये हे ब्रह्मांड कसं काय शिरलं आहे हे जरा आम्हाला तुम्ही सांगा. पर्वत पाषाण शिळा शिखरे नाना स्थळे स्थलांतरे, भूगोल रचना कोणे प्रकारे झाली ब्रह्मी. असं असताना ब्रह्मांडातल्या या सगळ्या गोष्टी आम्हाला त्या ब्रह्मामध्ये कसे काय दिसतात आहे. भूगोळ आहे ब्रह्मामध्ये, संपूर्ण पृथ्वी ब्रह्मामध्ये आहे. ब्रह्म आहे भूगोळामध्ये आणि ब्रह्मही भूगोळामध्ये आहे. पाहता एक एकामध्ये प्रत्यक्ष दिसे श्रीराम. दोन्ही एकमेकात आहे. म्हणून आम्ही 5 प्रकारचे जे भूत मानतो त्यातील आकाश हे भूत उपाधीमुळे प्राप्त झालेलं आहे. मुळात आकाश जर उपाधी विरहित असेल तर त्याला आम्ही ब्रह्म अशी संकल्पना त्याला लावता आली असती. पण आकाश इतकं सूक्ष्म आहे जसं ब्रह्म सूक्ष्म आहे. आकाश जसं अविचल आहे तसं ब्रह्म अविचल आहे. आकाशावर कुठलाही परिणाम होत नाही तसा ब्रह्मावर कुठलाही परिणाम होत नाही. वस्तू उचलून बाजूला ठेवता येते, आकाश उचलून दुसरीकडे ठेवता येत नाही. पृथ्वीमध्ये आकाश आहे आणि पृथ्वीच्या आजूबाजूलाही आकाश आहे. म्हणून इथे ते चढपावलं आहे भूगोळ. भूगोल, भूगोल म्हणजे भूगोल विषय नका समजू, तो विषय म्हणून वेगळा. आणि हा भू म्हणजे पृथ्वी, पृथ्वीचा गोल भूगोल आहे ब्रह्मामध्ये. त्या आकाशामध्ये ब्रह्म आहे आणि ती पृथ्वीसुद्धा त्या आकाशात आहे. आज आम्ही पृथ्वीच्या जर बाहेर गेलो तर पृथ्वी ही अधांतरी अशी लटकलेली दिसते आहे. वैज्ञानिकांनी दुरून पृथ्वीचे फोटो घेतले तेव्हा ती कशाच्या आधाराने नाही आहे. याचा अर्थ या पोकळीमध्ये ही पृथ्वी गोल म्हणून इथे आलेली आहे, भूगोल झालेली आहे. पण त्या पृथ्वीच्या मध्ये सुद्धा काय आहे? आकाश आहे. पृथ्वीमध्ये आकाश आहे आणि आकाशामध्ये पृथ्वी आहे. ब्रह्मी भूगोळ पैस केला. ब्रह्मामध्ये भूगोलाने प्रवेश केल्याबरोबर त्याने स्वतःचा पैस म्हणजे जागा निर्माण केली. आणि भूगोळ ही ब्रह्मी छेदिला. आणि ब्रह्मा या भूगोळाने या ब्रह्माला छेदलं म्हणजे बाजूला सारलं. विचार पाहता प्रत्ययाला प्रत्यक्षाता श्रीराम. उदाहरणार्थ देतो. एखाद्या भांड्यामध्ये काठोकाठ भरून पाणी ठेवलेलं असेल तर त्या काठोकाठ ठेवलेल्या पाण्यामध्ये एखादी वस्तू टाकली तर काय होईल? तर त्या वस्तूच्या आकारमाना इतकं पाणी त्या भांड्याच्या बाहेर जाईल. मग अशी पृथ्वी जर त्याच्यामध्ये आलेली आहे ब्रह्मामध्ये तर ते ब्रह्म असं काही ओसंडून व्हायलं का? ब्रह्म काय असं बाजूला सारलं का? ते चिरल्या गेलं का? ते छेदल्या गेलं का? ते म्हणे नाही, ते आहे तसंच आहे, त्यामध्ये काहीही बदल होत नाही. म्हणून समर्थ म्हणतात आहे ब्रह्मे ब्रह्मांड भेदिले हे तो पाहता
नीटची झाले. परी ब्रह्मास ब्रह्मांडे छिदले, हे विपरीत जसे श्रीराम. भेदिले नाही म्हणावे, तरी ब्रह्मी ब्रह्मांड स्वभावे. हे सकळास अनुभवे, दिसतची आहे श्रीराम. काय दिसते आम्हाला? आम्ही आकाश हे छेदल्या गेलं नाही असं आम्ही म्हणू, पण नाही छेदल्या गेलं असं जरी म्हटलं तरी ही पृथ्वी मात्र त्या आकाशामध्ये आहे की नाही हो? त्या अवकाशामध्ये तिने प्रवेश केलाच आहे. मग प्रवेश केला असताना आकाशाला कुठल्याही प्रकारची क्षती या पृथ्वीमुळे निर्माण झालेली नाही. कुठल्याही वस्तू निर्माण झाली नाही, ती जशी आहे तशीच आहे. म्हणून ब्रह्मामध्ये कुठल्याही प्रकारचा जरी बदल झाला असला तरी ब्रह्म हे अविचल आहे, ते स्थिर आहे. तरी हे आता कैसे झाले. आता मात्र हे सांगा, हे झालं कसं? आम्हाला जे दिसते आहे त्यापेक्षा वर्णन वेगळं आहे, आणि हे जे दिसते असं आहे ते का दिसते आहे ते एकदा सांगा. विचारुणी पाहिजे बोलले, ऐसे श्रोती आक्षेपिले. आक्षेपवचन श्रीराम. आता त्याचे प्रत्युत्तर, सावध ऐका निरुत्तर. येथे पडले की विचार, संदेहाचे श्रीराम. आता तुम्ही शांत व्हा, त्याचं मी उत्तर देतो. कशाचं उत्तर समर्थ देणार आहे तेही ऐकून घ्या. भेदिले नाही म्हणावे, तरी ब्रह्मी ब्रह्मांड स्वभावे. आम्ही त्याला भेदलं नाही असं म्हटलं तरी या अवकाशामध्ये या पृथ्वीने प्रवेश केलाच आहे. नाही म्हणावं तरी प्रवेश केला आहे, आणि केला आहे म्हटलं तरी ते आहे तसंच आहे. या प्रश्नाचं उत्तर द्या. हे सकलही अनुभवे, दिसतची आहे श्रीराम. आम्हाला दिसते आहे, मग याचं उत्तर द्या. आता त्याचे प्रत्युत्तर, सावध ऐका निरुत्तर. येथे पडले की विचार, संदेहाचे श्रीराम. ब्रह्मांड नाही म्हणू तरी दिसे. बरोबर आहे ना? ब्रह्मांड नाही म्हटलं तरी आम्हाला डोळ्याने दिसते, आणि दिसे म्हणू तरी नासे. आणि जरी डोळ्याने दिसत असलं तरीसुद्धा मात्र ते नष्ट होणार आहे. आता हे समजती कैसे श्रोते जन श्रीराम. आता थोडं समजून घ्या. श्रोत्यांना समर्थांनी सावध केलेलं आहे, आग्रह धरला आहे की आता तुम्ही जरा लक्ष द्या. तव श्रोते झाले उद्दित, वक्ता म्हणे सावचित्त. प्रसंगी बोलो उचित, प्रत्युत्तर श्रीराम. आता मी त्याचं उत्तर देतो आहे. श्रोत्यांनी सावध व्हावं, दक्ष व्हावं आणि शांत व्हावं. आता 12 ओवी आपल्या संपलेल्या आहेत. आता समर्थांचं उत्तर. आकाशी दीप लाविले. समर्थ म्हणजे दृष्टांतच देणारे, कारण दृष्टांताशिवाय मला कसा सिद्धांत कळायचा? ब्रह्म आणि ब्रह्मांड यातील साम्य आणि विरोध कसा दाखवलेला आहे, तर त्यांना दृष्टांत द्यावा लागला. आकाश आणि पृथ्वी हे दोन्ही एकमेकात कसं गेलेले आहेत, समजावं कसं? ब्रह्म सारिता सारेना असं म्हटलं तर दृष्टांत दिल्याशिवाय व्हायचा नाही. म्हणून समर्थ पहिला दीपाचा दृष्टांत देतात. काय दृष्टांत आहे पाहूया. आकाशी दीपास लाविले. आकाशामध्ये दिवा लावला. दीपे आकाश परते केले, हे तो घडेना पाहिले. पाहिजे श्रोते श्रीराम. आकाशामध्ये जर दीप लावला तर त्यामुळे काही बदल झाला का या ब्रह्मांडात तुम्ही सांगा. या ब्रह्मांडामध्ये कुठलाही बदल त्यामुळे झालेला दिसत नाही. म्हणून आता तुम्ही सावध होऊन ऐका की आकाशामध्ये दीप लावला म्हणून दीपाने आकाशाला पलीकडे ढकलले असं होत नाही. आकाश दीपाच्या आजूबाजूला आहे, पण दिवा लावला की ताबडतोब त्या दिव्याने
त्या आजूबाजूचं आकाश आपले मिळावं म्हणून त्याला काय असं ढकललं नाही आहे, त्याची जागा घेतली नाही आहे, पण तो प्रकाशित आहेच. जसं थिजलेलं तूप असेल, त्या तुपामध्ये जर आम्ही वात लावली तर वातीच्या गरमपणामुळे म्हणजे दीपामुळे ते तूप जे आहे ते विरघळून जाते आणि ते बाजूला सरकल्यासारखं वाटते. पण तसं ब्रह्माच्या बाबतीत आहे का हो? तसं ब्रह्माच्या बाबतीत नाही आहे. असं का होते, का दिसत नाही? याचं उत्तर समर्थ म्हणतात, आप तेज अथवा पवन. आप म्हणजे पाणी, तेज म्हणजे अग्नी, पवन म्हणजे वारा. सारू न सरती गगन. हे सगळे मात्र आकाशाला बाजूला करू शकत नाही. वारा वाहू शकतो, आकाश उडू नाही शकत. अग्नी हा वणवा लावू शकतो, पण आकाश जळू शकत नाही. यामध्ये बदलच होत नाही. पाण्याने सगळ्या गोष्टी भिजून जातात, पण आकाश भिजत नाही. आकाश आहे तसं आहे. पाऊस पडताना आकाशातून पडतो, पण आकाश जसं आहे तसंच आहे. गगन पाहता सघन चळेल कैसे, अथवा कठीण झाली मेदिनी. मेदिनी म्हणजे पृथ्वी. तरी गगने केली चाळणी, पृथ्वीचे सर्वांग वेदुनी. राहिली गगन श्रीराम. अशा प्रकारे पृथ्वीसुद्धा जरी आकाशात असली तरीसुद्धा तिच्यामध्ये कुठलाही बदल झालेला दिसत नाही. याची प्रचित ऐसे ऐसे असे, जे जडत्वा आले तितके नासे. आकाश जैसे तैसे असे, चळन नाही श्रीराम, किंवा चळणार नाही श्रीराम. आकाशामध्ये पृथ्वी आली त्यामुळे आकाशाला तिने सरकवलं नाही, हे जरी इतकं खरं आहे, तरी ज्या गोष्टी आकाशात येतात त्या गोष्टी मात्र नष्ट होतात. म्हणून आकाशामध्ये ज्या ज्या गोष्टी जन्माला येतात त्या त्या गोष्टी नष्ट होतात. म्हणून आमचा जन्म या आकाशात झाला, अवकाशात झाला, आणि जो जन्म झाला त्याने पंचमास भूताने देह तयार झाला, आणि तो देह पुन्हा जिथल्या तिथे निघून गेला, तो पुन्हा नष्ट झाला. अशा प्रकारचा बदल हा आकाशात सारखा होतो. दृष्टांत जर पाहायचा असेल तर ढगांकडे पहा. ढगामध्ये डोंगर दिसतात, दर्या दिसतात, सैन्य दिसते, राजा दिसतो, प्राणी दिसतात, पक्षी दिसतात. वेगवेगळे आकार आम्हाला या आकाशात दिसतात आहे. पण ते आकाशात दिसणारे आकाशातील जे आकार हे जसे आम्हाला खात्रीलायक आपण सांगतो की ते भासमान आहे, तसे या संपूर्ण पोकळीमध्ये, हे संपूर्ण सृष्टीमध्ये चाललेला हा सगळा जो खेळ आहे तो अशा प्रकारे भासमान आहे असं समर्थ सांगतात. वेगळेपणे पहावे तयास आकाश म्हणावे, अभिन्न होता स्वभावे आकाश ब्रह्म श्रीराम. मागे याचा विचार आपण थोडा केला होता की आकाश ब्रह्म आहे का, की ते पंचमहाभूतापैकी एक आहे. पंचमहाभूतापैकी ते एक का मानलं जाते? कारण आकाशाने उपाधी प्राप्त केलेली आहे. आकाश हे उपाधियुक्त असलं की ते पंचमहाभूतांपैकी एक होते, पण त्या उपाधी विरहित जर केलं तर त्याला आम्ही ब्रह्म असं म्हणतो. म्हणून ब्रह्म कसं आहे तर हे आकाश जेव्हा अभिन्न होते, अभिन्न होते म्हणजे ब्रह्म आणि आकाश ज्यामध्ये भिन्नता संपून जाते, तेव्हा ते आकाशच ब्रह्माचं रूप धारण करते. तस्मात आकाश चळेना, म्हणून आकाश चळत नाही. भेद गगनाचा कळेना, भासले ब्रह्म तयास जाणा, आकाश म्हणावे श्रीराम. अशा प्रकारे भेद संपल्यानंतर ते आकाशच ब्रह्मरूप होते. निर्गुण ब्रह्मसे भासले, कल्पू जाता अनुमानले, म्हणून आकाश बोलले कल्पनेसाठी श्रीराम.
कल्पनेसी भासे भास, तितके जाणावे आकाश. परब्रह्म निराभास निर्विकल्पते श्रीराम. आम्ही आकाशाची कल्पना केली तर ते कल्पनेमध्ये आकाश आहे, कल्पनेच्या बाहेर ब्रह्म आहे. म्हणून ज्याची कल्पना केली जाते त्या सगळ्या गोष्टी मायेमध्ये येतात आणि ज्या कल्पनेच्या पलीकडे आहे ते ब्रह्म आहे. पंचभूतामध्ये वास, पाची भूतांमध्ये आकाशाचा वास आहे. म्हणून बोलिजे आकाश भूतांतरी जो ब्रह्मांश तेची गगन श्रीराम. म्हणून अशा प्रकारे या आकाशाच्या पलीकडे जेव्हा आकाशच अभिन्न होऊन जाते तेव्हा त्या भूतांतरी जो ब्रह्मांश ते गगन ब्रह्म आहे. प्रत्यक्ष होते जाते, प्रत्यक्ष आहे आणि ते जाते. अचळ कैसे म्हणावे त्याते, म्हणून या गगनाते भेदिलेची नाही श्रीराम. पृथ्वी विरोन उरे जीवन, जीवन नसता उरे अग्न, अग्न विजता उरे पवन, तोही नासे श्रीराम. एकही गोष्ट कायम राहणार नाही. समर्थ म्हणतात पृथ्वी संपली तर काय राहील? जीवन राहील, म्हणजे पाणी राहील. पाणी संपलं तर काय येईल? अग्नी येईल. अग्नीला संपवायचं असेल तर पवन म्हणजे वारा येईल आणि शेवटी वारासुद्धा नष्ट होईल. म्हणजे आकाश सोडून चारही भूत नष्ट होणारे आहे, आकाश नष्ट होत नाही. मिथ्या आले आणि गेले. मिथ्या कोणाला म्हणायचं? जे आज आहे आणि उद्या राहणार नाही. म्हणून आले आणि गेले कोण आहे? तर पंचमहाभूतापैकी चार भूत आकाश सोडून हे सगळे आले आणि गेले आहेत. तेने खरे ते बंगले, ऐसे हे प्रचितीस आले कोणी परे श्रीराम. भ्रमे प्रत्यक्ष दिसते, भ्रम असताना सुद्धा दिसते. विचार पाहता काय ते भ्रममूळ या जगताचे खरे कैचे म्हणावे श्रीराम. म्हणून या भ्रमाला आम्ही खरं कसं काय म्हणावं? मग आता आम्हाला भ्रम म्हणजे काय सांगा बरं महाराज. समर्थ म्हणतात सांगतात, पण आजच्या नाही, उद्याच्या निरूपणात. आतापर्यंत आम्ही ब्रह्म आणि आकाश हे कसं एकरूप आहे याचा विचार केला. चारी भूत वजा करता आकाश हे ब्रह्मरूप कसं आहे? जेव्हा ते उपाधियुक्त नसते ते आकाशच हे ब्रह्म होते. आणि या आकाशामध्येच हे चारी भूत राहतात. ते येतात आणि जातात, नष्ट होतात, म्हणून त्याला नाश आहे. ब्रह्म हे अविनाशी आहे. राहिलेला भाग उद्याच्या निरूपणात पाहू. आपल्या सर्वांच्या हृदयस्थ असलेल्या परमेश्वराला विनम्र अभिवादन करतो आणि आजची निरूपण सेवा आहे ते संपन्न करतो. उद्या समर्थांचं महानिर्वाण अर्थात उद्या दासनवमी, त्यानिमित्त आपण दासनवमीच्याबद्दल विशेष भाग आपण समर्थांच्या चरित्रावर आपण इथे घेणार आहोत. आपल्या सर्वांना विनंतीपूर्वक प्रार्थना करतो की त्यांनी उद्या दासनवमीच्या या उपक्रमाला सर्वांनी सहभागी व्हावं. उपासनेला दृढ चालवावे, भूदेव संतासी सदा नमावे. सत्कर्मयोगे वय घालवावे, सर्वामुखे मंगल बोलवावे. जय जय रघुवीर समर्थ, सब संतन की जय. भारत माता की जय. श्रोता वक्ता श्रीराम समर्थ श्रीराम.